व्यक्तीमुळे मी आज इथं या स्टेजवर बसलेलो आहे, ज्या व्यक्तीमुळे आज मी जे काही गातोय ते गात आहे ते माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे लाडके संगीतकार, ज्यांनी अनेक मोठमोठ्या कव्वाल गायकांबरोबर प्रल्हादजी शिंदे स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदेबरोबर बेंजो वाजवलेला आहे। आणि मी माझं अहोभाग्य समजतो की अशा व्यक्तीबरोबर अशा गुरुकडून आज मला या संगीताच्या धडा मिळाल्या। सुदेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सर्व टीम महाराष्ट्राचा लाडका ढोलकपट्टू मंजुषाताई शिंदे, रेश्मा सोनावणे यांच्याबरोबर ज्यांनी ढोलक वाजवलेला आहे, माझा भाऊ सनम किल्लेकर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा लाडका तबला वादक आणि उत्कृष्ट गायक आमचा वैभवदादा जाधव याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पेटीवरती माझा भाऊ उत्कृष्ट गायक निशांत गमरे, त्याचप्रमाणे सध्या भीम नावाची शान हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय। या गाण्याचा गायक सुयश जाधव, रोहित जाधव, रोहित मोहिते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे संविधानाच्या पहिल्या पानावर भीमराव नाव गाजतंय, या गाण्याचा गायक रितसर गाण्याचं शिक्षण घेत असलेला सोनी मराठी फेम माझा छोटा भाऊ नितीश गमरे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे माझे चुलते विलास गमरे, उत्कृष्ट गायक, अभिनेता आणि कवी आमचा भाऊ स्नेहल गमरे याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे आमचे ऑक्टोपर वादक शैलेश दादा भुवड यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। सुदेश दादा यांचा शिष्य सुदेश दादांप्रमाणेच तितक्याच चांगल्या पद्धतीने बेंजो वाजवणारा आमचा सौरभ देवरुखकर या सर्व टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे आमचा भाऊ ढोलकी वादक ढोलक वादक सुनील भुवन यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे माझा लहान भाऊ साहिल गमरे, ही सर्व फॅमिली हा परिवार आहे। मी जवळजवळ 7वीला असतानापासून सुरेश दादांबरोबर कार्यक्रम करतोय। दादानी मला बोटाला धरून एक स्टेज दाखवलेला आहे आणि हा परिवार आजपर्यंत जसाच्या तसा सर्व हा जोडलेला परिवार आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही कार्यक्रम करत आहोत। या सर्व परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। साऱ्या जगात भीम जयंतीचा थाट आहे, पेरण पताकान रोषणाईचा निळा झगमगाट आहे। या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी भीम विचारांची भाट आहे। या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी भीम विचारांची भाट आहे। अरे स्वाभिमानान जगतो बा भीमा, अरे तुझ्याच मुळे बा भीमा। या सुर्डेकरांची कॉलर ताट आहे। खूप छान जयंती गीत होतं।
असं मन भरलं ग तुझं प्रेम भरलं ग तुझं असं मन भरलं ग तुझं प्रेम भरलं ग तुझं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी कांबळे साहेबांची खूप सारी गाणी ऐकली. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अश्विन निर्भवणे यांनी सुद्धा कांबळे साहेबांची गाणी गायलेली आहे. तर त्यांच्या लेखणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी तितका लिहू शकत नाही पण माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात मॅडमच्या गाण्याला काळ देण्याचा प्रयत्न करतोय. ज्याचा मुळा आलं ग बळ ज्याच्यामुळे आलं ग बळ रामजीच भीम ते बाळ ज्याच्यामुळं आलं ग बळ रामजीच भीम ते बाळ जणू ज्ञानाचा तेजस्वी मॅडम जणू ज्ञानाचा तेजस्वी भीम सूर्य जन्मला ज्याच्यामुळे आलं ग बळ रामजीच भीम ते बाळ ज्याच्यामुळे आलं ग बळ रामजीच भीम ते बाळ जणू ज्ञानाचा तेजस्वी भीम सूर्य जन्मला सोहळा गाजे भीम जयंती सोहळा तुझ्यामुळे भीमा रंगाचा राम झाला तुझ्यामुळे बा भीमा त्या रंगाचा राम झाला तुझ्यामुळे बा भीमा आज सोन्याचा गाव झाला. बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज आम्ही सुखी समाधानाचं जीवन जगत आहोत. ज्याच्यामुळे आलं ग बळ रामजीच भीम ते बाळ भीम सूर्य जन्मनाचा तेजस्वी भीम सूर्य जन्मला जन्मनाचा तेजस्वी भीम सूर्य जन्मला सोहळा गाज भीम जयंती सोहळा या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक
परिवर्तनाची सुरुवात ही महापुरुषांच्या विचारांपासून होते। या महाराष्ट्राला कोणत्याही जातीपातीचा जातीभेदाचा वारसा नाही, तर या महाराष्ट्राला महापुरुषांच्या विचारांचा वारसा आहे। छत्रपती शिवराय तुकोबाराय यांना गुरु मानतात। छत्रपती शिवराय तुकोबाराय यांना गुरु मानतात। महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवराय यांना गुरु मानतात। आणि डॉक्टर प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानतात। हा जो विचारांचा वारसा आहे, तो विचारांचा वारसा या महाराष्ट्राला या देशाला लाभलेला आहे। आज प्रत्येक महापुरुषाला वेगवेगळ्या समाजात गटातटात वाटून घेतलं जातं, वेगवेगळ्या जातीमध्ये विभागून घेतलं जातं, पण सर्व महापुरुषांचे जर विचार ऐकले तर सर्व महापुरुषांचे विचार एकच आहेत आणि ते म्हणजे मानवता, प्रज्ञा, करुणा, शील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागत सम्यक संबुद्धी दिला, पण आज आम्ही तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचं किती पालन करतो हे प्रत्येकाने विचारात आपल्या मनाशी ठरवलं पाहिजे। सोहळा गाज भीम जयंती सोहळा या ठिकाणी या गाण्यासाठी कालकीतीत माझी आजी कमलाबाई पांडुरंग गमरे, त्याचप्रमाणे कालकथित शारदा शिवराम पवार यांच्या स्मरणार्थ साहिल गमरे या माझ्या बंधूकडून 200 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे। मॅडमनी बरोबर अगदी खरोखर सांगितलेलं आहे की समाजाला परिवर्तनाची गरज आहे, खरोखर गरज आहे, पण समाजाला जर परिवर्तन घडवायचं असेल, परिवर्तन घडवण्यासाठी समाजाने एक होणं गरजेचं आहे, समाजाने एकत्र असणं गरजेचं आहे। आज समाजामध्ये मतभेद दिसतात, विचारांमध्ये मतभेद दिसतात, पण हे जर विचारांचे मतभेद आपण जर बाजूला सारले तर आपल्या जय भीमवाल्यांपेक्षा कोणीच कमी होऊ शकत नाही, कोणीच कमी ठरू शकत नाही। या तरुणाईला परिवर्तित करावं लागल, बुद्धाकडे त्यांचं मन हे वळवावं लागल। या तरुणाईला परिवर्तित करावं लागल, बुद्धाकडे त्यांचं मन वळवावं लागल। समतेची धुरा ही वाहताना, समतेची धुरा ही वाहताना, एकीच बळ हे
दाखवाव लागल. आज या तरुण पिढीनं समाजासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आपण जर बघितलं तर भावकी असेल, संघटना असेल, संघटनेकडे तरुण मुलांचा, तरुण पिढीचा ओघ थोडा कमी दिसतो. बरोबर ना काका? गावच्या ठिकाणी ठीक आहे, गावच्या ठिकाणी आमची क्रिकेट टीम असते. आपल्याकडे क्रिकेट टीम आहे की नाही? नवजोत नाहीसी. बरोबर. आमची गावच्या ठिकाणी मुलं एकत्र खेळतात, एकत्र फिरतात, त्याच्यामुळे किमान त्यांचं संघटनेशी नातं जोडलेलं असतं. पण मुंबईच्या ठिकाणी खूप कमी सत्य परिस्थिती आहे. मुंबईच्या ठिकाणी मुंबईला राहणारी तरुण मुलं, आताच्या विद्यार्थी दशेतली मुलं कोणी दिसत नाही. बाबासाहेबांची चळवळ पुढे चालायची कशी? बाबासाहेबांची चळवळ जर चालवायची असेल तर तरुण पिढीनं जागृत होणं गरजेचं आहे. आज धर्मांतर घेतल्यानंतर कित्येक वर्षानंतर आपल्याला आपल्या बुद्धगया विहारासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणजे घर आपलं, त्या सम्राट अशोक राजांना आपलं घर बांधून दिलं, तथागताचं विहार बांधून दिलं आणि त्याच्यावर अधिकार मनुवजांचा अधिकार. म्हणून तरुण पिढीनं संघर्ष करण्यासाठी संघटित होणं गरजेचं आहे. सुंदर असं गाणं सादर करतोय. बहरून आली गही निळी रात्र, हो चलो मध्ये तुझा हात, भरून आली गही निळी रात्र, हातामध्ये तुझा हात, आग भरून आली गही निळी रात्र, तुझा हात, तिला दोघांनी लढवूया, तिला दोघांनी लढवूया. समाज परिवर्तनाचा हा लढा आहे. या लढ्यात आपल्याला एक व्हावं लागेल. समाज परिवर्तनाच्या या लढ्यात आपल्याला एक व्हावं लागेल. त्या मानववादी विचाराशी भिडावं लागेल आणि या नवीन पिढीला, नवीन तरुण पिढीला घडवावं लागेल. म्हणून बहरून आली गही हातामध्ये तुझा हात, किल्ला दोघांनी लढवूया, किल्ला दोघांनी लढवूया. बुद्ध भीम विचाराची, बुद्ध भीम विचाराची, बुद्ध भीम विचाराची नवी पिढी ती घडवूया.
डोक्यातून गटबाजीचं खुळ, काळा डोक्यातून गटबाजीचं खुळ, अरे दाखवा भीम सैनिकांनो एकीच बळ. आज या तरुण पिढीनं हे गाणं नाहीये, एक विचार आहे तरुण पिढीसाठी. इथल्या उपस्थित असणाऱ्या तरुण पिढीसाठी आमच्या इकडे उजव्या बाजूला खूप सारे बंधू आहेत, यांच्यासाठी हा संदेश आहे. अगं तुझा न माझा एक विचार, आपल्या दोघांना एक विचार, एका ताकदीने लढावं लागेल, कारण या समाजापुढे अनेक संकट आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं संविधान, काही मनोवादी लोक संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी काय म्हणायचंय? त्या आभाळाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का? अरे त्या आभाळाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का? त्या समुद्राची खोली मोजायला तुमच्याकडे माप आहे का? अरे संविधान बदलण्याची भाषा करता कंटाळानो, या भारताचं नवीन संविधान लिहिण्यासाठी तुमच्याकडे भीमासारखा बाप आहे का? भीमासारखा बाप आहे का? संविधानाचा बदल तुम्हाला कसा होईल तुम्हाला सांगतो. आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, माझ्या भीमानं संविधान लिहिलंय. या संविधानाचं कवर फक्त तुमच्या बाबासाहेबांचं असेल, पण त्याच्या आतमधली जी कलम आहेत ती कधी बदलली जातील ती कधीच आपल्याला कळणार नाही. आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या समाजात, आमच्या भावकीत, आमच्या घरात प्रत्येक शिकलेला संविधान वाचणारा तरुणी घडवणं गरजेचं आहे. म्हणून तुझा ना माझा एक विचार, चळवळीचा या करू प्रचार. या ठिकाणी माझा भाऊ धम्म बांधव हर्षद पवार यांच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. या गावचे उपसरपंच सन्माननीय दिलीप गुणाचे जाधव साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. बंधू, खरोखर या संविधानाचं जे वरचं पान आहे, आम्ही अभिमानानं सांगू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय, पण त्याच्या आतमधली कलम कधी बदलली जातील आपल्याला सुद्धा त्याचा थानपट्टा लागणार नाही. म्हणून तुझा न माझा एक विचार, बुद्ध भीम विचारांची बुद्ध भीम विचारांची बुद्ध भीम विचारांची नवी पिढी एकमेकाला बळ दिलं पाहिजे. आज जर एकमेकाला आपण बळ दिलं तर या समाजाचं परिवर्तन नक्की करू शकतो, या समाजाची नवीन पिढी नक्कीच घडवू शकतो. कारण आपल्या सुखी जीवनासाठी भीमरायाच्या सुखाचा त्याग होता. आपल्या सुखी जीवनासाठी भीमा तुझ्या सुखाचा त्याग होता, तितकाच महारामाचा सहभाग होता. आपल्या सुखी जीवनासाठी माझ्या भीमरायाच्या सुखाचा त्याग होता, तितकाच महारामाचा सहभाग होता. अरे हो चंदन झिजले महारामा भीमा, कारण तुमचं सुख वैभव, कारण तुमचं या
सुख वैभ पावणं हा माझ्या रमा भीमाच्या संसाराचा एक भाग होता, माझ्या रमा भीमाच्या संसाराचा एक भाग होता. मॅडम होऊ नको ग तू कमजोर, होऊ नको ग तू कमजोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ लढवत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ लढवत असताना आपल्या अनेक कलाकारांना जखडून ठेवलं जातं, जखडून ठेवलं जातं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. वस्तुस्थिती आहे अनेक आपल्या चळवळीतल्या कलाकारांवर गुन्हे दाखल आहेत. आमच्या कबीर कला मंचाचे सर्व कलाकार आज त्यांच्यावर अनेक केसेस आहेत. म्हणून होऊ नको ग तू कमजोर, साथीला जय भीम खंबीर, या ठिकाणी आमच्या काकी कैलासवासी जयवंती सखाराम गमरे, गाव नायशी, माहेर असुर्डे, त्यांच्या वतीनं या गाण्यासाठी 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. काय म्हणायचंय? जातीवादाच्या प्रतिकाराला तू घाबरू नको, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इथल्या भारत देशातल्या प्रत्येक स्त्रीला इतकं सक्षम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांची वाघीण, मॅडम वाघीण म्हणतात, आणि खरोखर तेजस्वी आपल्या या कोकणातली वाघीण आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आमच्या या कोकणात एकही महिला गायक नव्हती. वस्तुस्थिती आहे आमच्याकडे कोकणात कार्यक्रम असायचे. कोकणात कार्यक्रम असल्यावर आम्हाला इतर मुंबईतून विदर्भातून कलाकार आणायला लागायचे. पण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाघीण तयार झाली आणि एक कोकणातली उभरती गायिका निर्माण झाली. आणि आज प्रत्येक खेडोपाड्यात आपल्या प्रबोधनाचा झंझावात चालू आहे. म्हणून होऊ नको ग तू कमजोर, साथीला तुझ्या साथीला जय भीम खंबीर, जातीवाद्याला तोडवूया, जातीवाद्याला तोडवूया. गाळून घामा आता जो मान, जातीवाद्याला तोडवूया. या ठिकाणी पूनम जाधव यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. मी फक्त या तेजस्वी मॅडमना सांगत नाहीये, इथल्या बसलेल्या प्रत्येक माझ्या भीमाच्या लेकीला मी सांगतोय की माझ्या भीमरायाची लेक ही वाघिणी सारखी असली पाहिजे आणि तिने धडकाळी वाघिणी सारखी फोडली पाहिजे. माझी रमाची साठी भोळी होती, माझ्या रमाची दूरदृष्टी खूप मोठी होती, आणि रमानी बाबासाहेब आंबेडकरांच्या या भीमसूर्याच्या मागे माझी रमा सावली सारखी उभी होती. म्हणून बाबासाहेब संपूर्ण जगाला प्रकाश दाखवू शकले. तसंच माझ्या प्रत्येक भगिनीनं बाबासाहेबांच्या वाघिणी सारखं राहिलं पाहिजे. म्हणून गाळून घामा आता